दरम्यान संकेत बावनकुळे ऑडी अपघात प्रकरणात सुषमा अंधारे यांनी आरोपींना बीफ सर्व्ह केल्याचा आरोप केला। मात्र ज्या बारमध्ये हे बीफ सर्व्ह केल्याचा आरोप होतोय त्या बारनं हे आरोप फेटाळलेले आहेत। धरमपेठ भागातील लाहोरी डिलक्स बार रेस्टॉरंटच्या स्टाफनं तिथं बीफचे पदार्थ किंवा बीफ कटलेट मिळत नाहीत अशी माहिती दिली आहे। एनडीटीव्ही मराठीच्या प्रतिनिधीला त्यांनी मेन्यू कार्ड दाखवून या संबंधी बिलाची कार्बन प्रत मालकांनी पोलिसांना दिल्याचं सांगितलंय। याविषयी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी। नागपूरच्या धरमपेठ भागातील लाहोरी डिलक्स बार येथे आम्ही आता आतमध्ये गेलो होतो आणि आम्ही इथल्या स्टाफशी विचारणा केली। सुषमा अंधारेंनी जो आरोप केलेला आहे त्या आरोपाबद्दल की इथे बीफ किंवा बीफ कटलेट हा प्रकार मिळतो का, स्टाफने आम्हाला आमच्या हातामध्ये हा मेनू कार्ड दिला आहे आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की या मेनू कार्डमध्ये कुठेही बीफचा उल्लेख नाही आहे। सुमारे 40-45 वर्षापासून हे बार अँड रेस्टॉरंट आहे, इथे बीफ मिळत नाही आणि पोलिसांनीसुद्धा आम्हाला विचारपूस केली होती। त्यांना आम्ही संबंधित बिल दिलेलं आहे आणि या मेनू कार्डमध्ये व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन सगळे नॉन व्हेजिटेरियन स्टार्टर्सचा उल्लेख आहे। इथे कुठेही बीफचा उल्लेख नाही आहे आणि त्याशिवाय नॉन व्हेजिटेरियनमध्ये चिकन मंचुरियन, चिकन रोल, एग हक्का नूडल्स, चिकन चॉप्सी, गार्लिक चिकन वगैरे प्रकार आहे आणि त्यानंतर या मेन कोर्समध्ये सुद्धा मटनचा उल्लेख आहे। पण जसं आपण पाहू शकतो इथे बटर चिकन, चिकन मसाला, कढाई चिकन, मटन मुगलाई वगैरे, पण इथे बीफचा उल्लेख नाही आहे। स्टाफचं हे सुद्धा म्हणणं आहे की या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केल्यानंतर इथला TVR ते घेऊन गेलेले आहेत, ज्यामध्ये CCTV फुटेज रेकॉर्ड झालेले आहेत आणि पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना संबंधित बिल देण्यात आलं आहे। पण ते तिघे इथे रविवारी रात्री आले होते काय आणि त्यांनी काय काय ऑर्डर केली याबद्दल स्टाफनी काही सांगण्यास मनाई केली। त्यांचं असं म्हणणं आहे की इतके लोक येतात त्यामुळे नेमका त्यांच्याबद्दल आम्हाला सांगता येणार नाही, जे मालक आहेत तेच याबाबतीत सांगू शकतील। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।